नाही भेटायला जाणार आहे, नाहीतर मग मी तर आत्महत्या करून घेईन. ते पण लेटर लिहणार. नवल किशोर राव, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, या 4-5 लोकांच्या नावं टाकणार आणि करेन आत्महत्या. त्यांनी सांगितलं मला, तुम्ही जगू नका, तुम्ही कसंही करा पण मरा, मराठी माणसांना जगवायचं नाही म्हटलं मला. नेमक्या तुमच्या आंदोलनामध्ये मी पाठवलं नाहीये. म्हणजे तुम्हाला गंभीर विषय वाटते की नाही? म्हणजे तुमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही त्यांनी, असं तुमचं म्हणणं आहे? हो, दखल तर घेतली, आमची भेट तर टाळली त्यांनी, दखलही घेतली नाही आणि लोकांना वेगळे वेगळे विषय सांगून दिशाभूल करायला लागले. काही पोलिसांना आमच्याकडे दबावाला आमच्याकडे पाठवलं होतं, पण आता 15-20 पोलीस माझ्या दारात. त्याच्यामुळे मला जास्ती प्रेशर आलाय. मी इकडे पळून आली. मी फक्त औषधं घ्यायला गेले होते, माझ्या गोळ्या कुठे ठेवले, फ्रीज मधले इन्शुलिन असल्यामुळे त्यांनी 15-20 पोलिसांना मला घरी पाठवलं होतं. माझ्याकडे असं रेकॉर्डिंग आहे, मी तुमच्याकडे पण देईन. मी कुठलेही असे शब्द वापरले नव्हते. आता त्यांनी त्या विषयाला धरून असंही मागे पण केलंय. त्या विषया संदर्भात पण मी वाचा फोडला होता. मी त्याचाही विचारला जाब. माझी वारंवार माझी दिशाभूल करून माझा अपमान करायला लागले. ते त्यांना तो अधिकार नाहीये. तुम्हाला म्हणायचं का शासकीय यंत्रणाचा दबाव तुमच्यावरती आणला जातो? दबाव आणायला लागले, कारण की मी त्यांची